ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ, खासदार उन्मेष दादा, आमदार राजू मामा, व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्माननीय अतिथी, समोर असलेले सगळे शिवाजीनगर आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, माझ्यापूर्वी माननीय आमदार महोदयांनी आणि खासदार महोदयांनी आपले विचार मांडलेले आहेत. मला आठवतं की दिनांक 27 फेब्रुवारी 22ला मी या पुलाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यावेळेस मामा आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो. आणि पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजीनगरच्या पुलासारखी भीती या पुलाची आमच्या मनामध्ये होती. पण खरं म्हणायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टरचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी वेळेच्या आत या पुलाचं काम केलं. जवळपास 53 कोटी रुपयाचा हा पूल आहे आणि हे पुलाचं काम करत असताना याच्यामध्ये बहु कॅश शेअरिंग आहे. वाईट तेच वाटतं की महाराष्ट्र सरकारचे पैसे घ्यायचे आणि प्रतिनिधीचं नाव नाही टाकायचं. ही बाब चुकीची आहे. म्हणजे 2 मंत्र्यांचं नाव पत्रिकेमध्ये नसेल तर हे मंत्र्यांचा नव्हे आपला सगळ्यांचा अपमान आहे. म्हणून मी या कार्यक्रमाला येत नव्हतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही कॅश शेअरिंगमध्ये राज्याचे पैसे घेतात आणि राज्याचे पैसे घेत असताना राज्याचेच प्रतिनिधी सोडत असाल ही बाब योग्य नाही. पण असो, येत्या काही दिवसामध्ये मार्चच्या एंडिंगला सुद्धा आसोदा पुलाचं लोकार्पण होणार आहे आणि आसोदा सुद्धा जवळपास स्पीडमध्ये त्याचं काम चालू आहे. म्हणजे खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पुलांचं काम या वेळेच्या आत होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.